प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक क्षण येता जैसर माणूस आणि मृत्यू यांच्यात फक्त एका श्वासाचा अंतर उरता। कोल्हापूर ते कुडाळचो माझो प्रवास ह्यो काय तो असोच होतो, भीती, अंधार आणि अनोळखी शक्तींनी भरलेलो। त्या रात्री म्हाका कळला की संकटाच्या क्षणी फक्त विज्ञान नाही तर दैवी शक्ती सुद्धा आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात। ही गोष्ट नाही तर माझ्या आयुष्यातलो सगळ्यात थरारक अनुभव आणि जो मी आज देखील आठवलं की माझ्या अंगावर काटो येता। नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। ह्या काही वाक्यांवरसून तुमका समजला असतला की आजचो अनुभव कशावर आधारित असा तो, पण ह्यो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकलाय तर तुमका समजात की माझ्यासोबत नक्की त्या प्रवासात काय घडला। पण ह्यो अनुभव चालू करण्याआधी मालवणी गोष्टी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करूक नसात तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच ह्यो अनुभव ऐकाक सुरुवात करा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता या अनुभवाकडे आपण वळाया। त्या दिवशी शनिवार होतो। कोल्हापुरात माझं खूपच काम होता, त्यामुळे माका त्या काम संपेपर्यंत उशीरच झालो आणि निघाक तर खूपच रात्र झाली आणि पाऊस सुद्धा नुकतोच थांबलो होतो। पण हवेत एक प्रकारचा वेगळाच माका काहीतरी जाणवत होता। माझे मित्र माका सारख्या फोन करून याच सांगत होते की आजची रात्र कोल्हापुरातच काढ। आज दिवटी अमावस्या असा, होंडा घाट किंवा गगनबावडा यावेळी ओलांडना तुका जरा धोक्याचाच हा। पण माका कुडाळाक पोहोचणं ह्या गरजेचाच होता। गाडीचे लाईट मी ऑन केलंय आणि कोल्हापूरच्या बाहेर पडलंय। माका काय माहीत होता की हो प्रवास माझ्या आयुष्याचो शेवटचो प्रवास ठराक शकता। रात्रीचे साधारण 12:15 झाले असतील। मी गगनबावड्याच्या घाटात शिरवलंय। हयसून पुढे मोबाईलचा सुद्धा नेटवर्क हळूहळू कमी जाऊक लागला। घाटातला धुक्या इतक्या दाट होता की समोरचा 10 फूट अंतर सुद्धा माका नीट दिसत नाही होता। अचानक मी आपलो गाडीच्या म्युझिकवर गाणी लावलंय आणि थोड्या वेळात त्या गाण्यांचा आवाज खरखराक लागलो आणि अचानक बंदच झाली। तेव्हा माझं हृदय अचानक जोरात धडधडाक लागला आणि मी तेवढ्यात स्वतःक समजावलंय, अरे हो तर तांत्रिक बिघाड असतोला। पण खरी भीती माका तेव्हा वाटली जेव्हा गाडीच्या बाहेरचा तापमान अचानक खाली जाऊक लागला, म्हणजे थंडी वाढाक लागली। मी गाडी चालवत असताना डाव्या बाजूच्या खिडकीवर कोणीतरी जोराची थाप मारल्यान घाटात 60च्या स्पीडान चालणाऱ्या गाडीच्या खिडकीवर बाहेरून हात मारूक कोण शकता आणि तो माणूस हसणं तर शक्यच नाही होता। खिडकीवरची थाप ऐकान मी जोराचो आपलो ब्रेक दाबलाय। गाडी रस्त्याच्या मधोमधच थांबली। बाहेर फक्त एकदम सामसूम होता। रातकिड्यांचा आवाज सुद्धा येत नाही होतो। मी आपलो हिम्मत करून काच थोडी खाली केलंय। बाहेर तर कोण नाही, पण गाडीच्या लाईटच्या प्रकाशात माका समोरच्या रस्त्यावर काहीतरी दिसाक लागला। त्या सरळ दरीच्या दिशेने गेला होता। या सगळ्या बघून माझ्या अंगावर सरसरावून काटो इलो। मी गाडी पुन्हा सुरू करूचा प्रयत्न केलाय, पण इंजिन थंडच पडला होता। किती वेळा चावी फिरवलाय तरी काय गाडी चालूच होत नाही होती। माका अचानक जाणवला की मागच्या सीटवर माझ्या व्यतिरिक्त अजून कोणतरी बसला। मी आपलो मागच्या आरशात बघूक लागलाय तर माका कोणतरी बसल्यासारखी सावली दिसाक लागली। ती सावली हळूहळू माझ्या कानाजवळ येता
असो कांयचो भास म्हाका होवंक लागलो आनी तेवढ्यातच एक कानावर माझा आवाज पडलो. इथून पुढे गेलास तर परत कधीच येऊचंच नाही. ह्या सगळं भयंकर वाक्य ऐकान माझो तर थारकापच उडालो. मी आपलो अंबाबाईचं नाव घेऊक लागलंय आणि डोळे मिटलंय. त्यानंतर माझ्या तोंडातून काय शब्द बाहेरच निघत नाही होते. गाडीच्या बाहेर जोराचा वारा सुटला होता आणि अचानक कोणीतरी गाडीचो दरवाजो जोरात वळल्यान मी काय ओरडतलोय. इतक्यातच समोर एक वृद्ध आजोबा माझ्या समोर येऊन उभे राहिले. अंगावर पांढरे कपडे आणि हातात कंदील आणि कपाळावर मोठा अष्टगंध लावलेला होता. मी त्यांच्याकडे बघताच माझी भीती खयच्या खयच निघून गेली आणि एक वेगळीच शांतता माका जाणवाक लागली. ते आजोबा म्हणाक लागले, अरे खाली उतार. गाडीच्या पुढच्या चाकाखाली बघ काहीतरी अडकला. माझ्या हृदयाचे ठोके तर वाढलेलेच होते. तसंच मी आपलो गाडीच्या खाली उतारलंय. टॉर्च मारून बघितलंय तर माझ्या काळजाचं ठोकोच चुकलं, कारण गाडीच्या पुढच्या चाकाखाली एक भलं मोठं काळं नाग वेटोळा घालून बसलो होतो. जर मी पुढे गेलं असतं तर तो नाग माझ्यावर हल्लो केला नसतो किंवा माझी गाडी तरी खाली कोसळली असती. मी त्या आजोबांकडे वळून बघितलंय आणि त्यांना विचारूक लागलंय की आजोबा, तुम्ही या मध्यरात्री हय काय करताय? ते माझ्यावर बघून हसाक लागले आणि माका सांगितल्याने, अरे मी हसलोच असय. कोल्हापुराहून येताना अंबाबाईचं अंगारो लावून इलस ना, तिनंच माका पाठवल्या ना. ह्या ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी येला. मी खाली वाकान त्यांचे पाय धरूक गेलंय, पण जेव्हा परत डोक्यावर केलाय तेव्हा थंय कोणच नाही होता. तो कंदील नाही आणि त्या आजोबा सुद्धा नाही. फक्त तो नाग शांतपणे सरपटत दरीच्या दिशेने निघान गेलो. मी लवकर जाऊन गाडीत बसलोय आणि गाडी चालू करतोय तर एका झटक्यातच गाडी चालू झाली. पण जेव्हा मी कुडाळच्या दिशेने पोंडा घाटात शिरलोय तेव्हा माका असा समजला की त्या आजोबांनी माका थांबवल्याने होता, कारण पुढे रस्त्यावर एक भयानक अपघात झालो होतो, ज्याना रस्तो संपूर्णपणे बंद होतो. पण त्या अपघातात जा मी बघितलं त्या कोणाकच मान्य होणारा नाही होता. माझी गाडी आता पोंड्या घाटाच्या नागमोडी वळणांवरून धाव होती. पावसाचा जोर आता थोडं कमी झालं होतं, पण धोका इतक्या वाढला होता की जणू काय ढग जमिनीवरच उतारले होत असा वाटा होता. अचानक एका तीव्र वळणावर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक भला मोठा काहीतरी रस्त्याच्या मधोमध आडव्या पडलेल्या दिसाक लागला. मी त्या सगळा भयंकर बघून जोराचा ब्रेक मारलाय. गाडी घसरत जाऊन जा कोण होता त्याच्या अगदी 2 फूट मागेच थांबली. बाहेर बघितलंय तर संपूर्ण रस्तो लाल झालो होतो. माका वाटला कोणतरी जंगली जनावर गाडीत खाली इला असात. पण जेव्हा मी गाडीतून उतरान बाहेर नीट बघितलंय तेव्हा थंय खयचाच जनावर नाही. थंय फक्त एक जुनी लाकडी पालखी तुटलेल्या अवस्थेत पडलेली माका थंयसर दिसली. त्या पालखीतून घुंगरांचा आवाज बाहेर येत होतो आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे भर पावसात देखील त्या पालखीच्या आत एक दिवो मिनमिनत जळा होतो. मी त्या पालखीजवळ गेलोय. माका तर खूपच भीती वाटत होती, पण काय झालं काय माहिती, माझे पाय आपणच तिकडे ओढले जात होते. मी पालखीचो पडदो बाजू करूचो विचारच करत होताय तितक्यातच मागून एक जोराचो वारो इलो. तो वारो साधो सुद्धा नाही होतो. त्या वाऱ्यात खयची तरी स्त्री
ओरडल्याचा आवाज होतो. मी घाबरान मागे वळून बघूक लागलोय. माझ्या गाडीच्या टपावर कोणतरी जोरात उडी मारल्यासारखा आवाज झालो. गाडी धपकन खाली दबली. मी वर बघितलंय तर गाडीच्या टपावर 2 पाय लटका होते. मी लवकर जाव गाडीच्या आत उडी मारलाय आणि लगेच दरवाजा लॉक केलाय. गाडीच्या काचेवर बाहेरसून कोणचे तरी रक्तबंबाळ हात माका दिसाक लागले. मी देवाचो धावो सुरू केलाय की आई महालक्ष्मी धावान ये, वाचव माका. आणि अचानक गाडी गदा हलाक लागली. माका असा जाणवाक लागला की बाहेरून कोणतरी गाडी ढकलूचो प्रयत्न करता. माका माझो मृत्यू तर समोरच दिसा होतो. तेवढ्यातच घाटाच्या वरसून एक जोराचो आवाज इलो. तो आवाज माणसाचो काय नाही होतो. तो एका वाघाच्या गर्जनेसारखो वाटा होतो. त्या गर्जनेन संपूर्ण डोंगरात हादरान गेलो आणि गाडीच्या टपावर कोण जा होता तो अचानकच गायब झाला. आणि गाडीच्या काचेवर कोणचे तरी माका हात दिसा होते, ते सुद्धा गायब झाले. मी डोळे उघडून बघितलंय तर समोर एक मोठी प्रकाश ज्योत माझ्या दिशेनंच येत होती. त्या प्रकाशात माका तेच पांढऱ्या वस्त्रातले आजोबा दिसाक लागले. पण यावेळी त्यांच्या हातात कंदील नाही तर एक भलो मोठो त्रिशूळ होतो. त्यांनी फक्त माझ्या गाडीकडे बघून हात वरती केल्याने आणि एक मंत्र म्हटल्याने त्या एका क्षणात गाडीच्या भोवती एक निळा कवच निर्माण झाल्यासारख्या माका वाटाक लागला. ते आजोबा माझ्या कानाकडे इले आणि माका म्हणाक लागले, अरे घाबरा नको, हैसून पुढे श्री देव रवळनाथ तुझा रक्षण करतलो हा. पण मागे वळून बघू नको. कुडाळाक जाताना सरळच जा. मी आपलो लवकर गाडी सुरू केलाय. आता गाडी हवेत तरंगता अशी मी काय गाडी पळवूक लागलाय. मी आरशात बघितलंय आणि हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. माझ्या गाडीच्या मागे कोणतरी धावा होता आणि माझ्या गाडीचो पाठलाग करीत होता. पण गाडीच्या भोवती असलेल्या त्या निळ्या प्रकाशामुळे त्यांका जवळ काय येऊ गेला नाही. जसं मी कुडाळच्या जवळ पोचलोय तोच सुवास म्हणजे चंदन आणि उदीचो तो वास अधिकच तीव्र झालो. गाडीच्या डॅशबोर्डवर मगाशी पडलेला त्या बेलपत्र आता सोन्यासारख्या चमकाक लागला. कुडाळच्या वेशीवर असलेला त्या प्राचीन मंदिर आणि थंय झालेलो तो साक्षात्कार म्हणजे जेव्हा मी सकाळी गाडी बघितलंय तेव्हा गाडीवर असे खयचेच खुणा नाही होते. पण खरी गोष्ट तर तेव्हा उघड झाली जेव्हा माका दुसऱ्या दिवशी सकाळी कळला की काल रात्री जेव्हा मी या फोंडा घाटातून इलाय तेव्हा तो रस्तो दरड कोसळल्यामुळे रात्री 8 वाजल्यापासूनच पूर्णपणे बंद होतो. पहाटेचे साधारण 3:45 झाले असतील. कुडाळ शहराच्या वेशीवर असलेल्या त्या जुन्या पुलाजवळ मी येऊन पोचलोय. अचानक गाडीचा इंजन पुन्हा धडधडाक लागला आणि झटकन माझी गाडी पुन्हा बंद पडली. हेडलाईटसुद्धा हळूहळू कमी पेटाक लागले आणि ते सुद्धा पूर्णपणे विझान गेले. माका सगळीकडे फक्त काळो कुट्टो अंधार आणि पावसाची रिपरिपत दिसा होती. गाडीच्या बाहेर एक विचित्र शांतता पसरली होती. अशी शांतता जी वादळापूर्वी असता. तितक्यातच गाडीच्या समोरच्या बोनेटवर कोणतरी मोठ्या नकान ओरबडल्यासारखा आवाज माझ्या कानावर ऐकाक येऊ लागलो. मी भीती डोळे घट्ट मिटून घेतलाय. गाडीच्या आतलो तो चंदनाचा वास आता खूपच उग्र होऊ लागलो होतो. मी डोळे उघडलाय आणि बघितलंय तर समोरच्या काचेवर काहीतरी लाल रंगात लिहिल्यासारख्या माझ्या नजरेस पडला आणि तेवढ्यातच बाहेरसून कोणतरी
गाडीचो दरवाजो तोडण्याचो प्रयत्न करत होता आणि गाडीच्या खिडक्यांवर कोणतरी जोरजोरात हात आपटत होता. असा वाटत होता की घाटातले सर्व काळे शक्ती आणि त्यांनी म्हाका घेरलेली हा. आता माझा मरण निश्चित हा. मी रडत रडत ओरडाक लागलय, महाराज माझी रक्षा करा, अंबाबाई म्हाका वाचव. त्या क्षणी कुडाळच्या दिशेन प्रचंड मोठो शंख वाजाक लागलो. तो आवाज इतको शक्तिशाली होतो की गाडीच्या काचा सुद्धा थरथराक लागले. समोरसून एक प्रकाशाचो लोट वेगान माझ्या दिशेन येऊक लागलो. त्या प्रकाशात म्हाका एक भव्य मूर्ती दिसाक लागली. म्हणजे त्या मूर्तीच्या हातात तलवार, डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि अंगावर वाघाचा कातडा. तो कोण सामान्य माणूस नाही, तर तो साक्षात दक्षिण कोकणचो अधिपती म्हणजे श्री देव रवळनाथ असल्याचो भास म्हाका जावूक लागलो. त्या प्रकाशान ते सर्व काळे सावले क्षणात भस्म करून टाकले आणि एक जोराचो वारो सुटलो आणि अचानकच मी बेशुद्ध पडलोय. सकाळी जेव्हा म्हाका जाग येली तेव्हा सूर्याचा कोवळावून माझ्या तोंडावर पडा होता. मी गाडीतच होतोय. गाडी कुडाळच्या त्या प्रसिद्ध मंदिराच्या अगदी समोर उभी होती. आजूबाजू सगळे गावातले गावकरी जमले होते. मी गोंधळान गाडी बाहेर इलोय. थंय उभे असलेल्या एका वयस्कर आजोबांनी म्हाका विचारल्यानी, अरे तू हय कसो इलोय? म्हणजे काल रात्री तर फोंड्या घाटात मोठी दरड कोसळली होती. रस्तो दोन्ही बाजूक बंद होतो. तेव्हा मी त्यांका माझ्या बरोबर घडलेलो सगळो प्रकार सांगितलंय. ता ऐकान त्यांच्या कपाळावर तर आटेच पडले. त्यांनी माझ्या गाडीकडे बोट दाखवल्याने गाडीच्या बोनेटवर वाघाच्या पंजाचे मोठे मोठे ठसे होते आणि मागच्या सीटवर जैसर ती सावली बसल्यासारख्या म्हाका वाटला. थंय ताजो भांडारो आणि उदीस आणलेली होती. गावकऱ्यांनी म्हाका सांगितल्याने की ज्या ठिकाणी माझी गाडी पहिल्यांदा बंद पडली होती थंयसून बरोबर 10 मिनिटांवर एक अख्खी बस दरीत कोसळली होती. जर मी थंय थांबले नसतंय किंवा त्या आजोबांनी म्हाका वाचवल्याने नसता तर आज मी काय जिवंत नसतंय. पण सर्वात मोठो धक्को तेव्हा बसलो जेव्हा मी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील त्या पुजाऱ्यांका फोन केलाय. मी त्यांका त्या आजोबांचं वर्णन सांगितलंय. पुजारी काका 2 मिनटं गप्प रवले आणि म्हाका सांगाक लागले, अरे तू ज्या माणसाचं वर्णन करतत ते हुबेहूब तर आमच्या मंदिरातल्या त्या जुन्या रक्षकांसारखे असत जो तब्बल 50 वर्षांपूर्वी एका अपघातात भक्तांका वाचवताना मरण पावला. अमावस्येच्या रात्री तोच तुका वाचव गेलो आसात. मी गाडीच्या डॅशबोर्डकडे बघितलं. थंय ता बेलपत्र अजून तशाचा तसाच होता. पण त्या रात्री कोल्हापूर ते कुडाळ प्रवासात दैवी शक्ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. तो चमत्कार आज देखील आठवलंय तरी माझ्या अंगावर काटो येता. मित्रांनो, ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो ह्या म्हाका ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आणि अजून पण रावला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि तुमच्याकडे देखील असे भूतांचे सत्य अनुभव असतील तर म्हाका इंस्टाग्राम किंवा ईमेलवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच भयानक अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.